हे तुम्ही करत असाल तर इमिजिएटली थांबा. 90% लोक ह्या चुका करतात आणि हे तुम्हाला कुणीही सांगणार नाही. हा छोटा चेंज जर तुम्ही केला तर तुमची लाईफ चेंज होऊ शकते. तुम्ही 8 तासांची झोप घेताय पण तरी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला थकवा आल्यासारखं वाटतंय. तुम्हाला असं वाटतंय की तुमची झोप परफेक्ट आहे, बट ट्रूथ हे आहे की तुम्ही ह्या मोठ्या चुका करताय आणि तुम्हाला हे माहीतही नाहीये. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 7 स्लीप मिथ्स जे 90% लोक ब्लाइंडली फॉलो करतात आणि मग त्यांना एनर्जी, मूड आणि वेट हे सगळंच त्यांचं बिघडतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक स्लीप हॅक सांगणार आहे जो तुमची पूर्ण स्लीप कम्प्लिटली चेंज करू शकतो. सगळे असे म्हणतात की 8 तासांची झोप म्हणजे कम्प्लीट स्लीप आहे, बट हा बिगेस्ट मिथ आहे. ट्रूथ हा आहे की स्लीपमध्ये क्वांटिटी नाही तर क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 8 तासांची झोप घेत असूनही सकाळी तुम्हाला टायर्ड फिलिंग होतंय किंवा थकल्यासारखं वाटतंय तर तुमची स्लीप ही डीप नाहीये. एक्झाम्पल, 2 पर्सन आहेत, सेम 8 तासांची परफेक्ट स्लीप घेतात, पण एक पर्सन जो आहे तो सकाळी उठल्यानंतर फ्रेश फील करतो आणि दुसरा एक्झॉस्टेड. फरक काय आहे? फरक हा आहे की त्यांच्या स्लीपमध्ये किंवा स्लीप क्वालिटीमध्ये फरक आहे. काही जण रात्री 2 वाजेपर्यंत जागरण करतात, 2 वाजता झोपतात आणि सकाळी 10 वाजता उठतात. त्यांना वाटतं ही स्लीप परफेक्ट आहे. जरीही तुमची ती 8 तासांची स्लीप असेल तरी ती तुमची परफेक्ट स्लीप नाहीये, ही नॉर्मल स्लीप नाहीये. आपली बॉडी जी आहे ती एक नॅचरल बायोलॉजिकल क्लॉकनुसार चालते, म्हणजे सर्कॅडियम रिदमनुसार चालते. ज्याप्रमाणे सनसेट आणि सनराईज होतो त्याप्रमाणे आपली बॉडी काम करत असते. आणि रात्री 10 ते 2 हा वेळ स्लीपसाठीचा मनी टाइम आहे आणि त्या टाइममध्ये आपली बॉडी मॅक्सिमम रिपेअर होत असते. आणि हा विंडो जर तुम्ही मिस करताय तर तुम्ही तुमच्या बॉडीची रिकव्हरी मिस करताय. एक कॉमन मिस्टेक लोक करतात, जे वर्कर्स लोक आहेत ते वीकडेजमध्ये खूप कमी झोपतात आणि विकेंडला उशिरापर्यंत झोपतात. यामुळे तुमची बॉडी कन्फ्यूज होते आणि तुमची स्लीप सायकल डिस्टर्ब होते आणि याला म्हणतात सोशल जेट लॅग. सोशल जेट लॅग म्हणजे तुमचं जे नॅचरल स्लीप टायमिंग आहे आणि जे तुमची लाईफस्टाईल टायमिंग आहे याच्यामध्ये जे मिसमॅच होतं याला म्हणतात सोशल जेट लॅग. आपली बॉडी एक नॅचरल बायोलॉजिकल क्लॉकनुसार चालते, पण जेव्हा तुम्ही याच्या विरुद्ध रुटीन तुमचं ठेवता, एक्झाम्पल, वीकडेजमध्ये तुम्ही रात्री 11 वाजता झोपताय आणि सकाळी 7 वाजता उठताय आणि विकेंडला तुम्ही 2 ते 3 वाजेपर्यंत रात्री जागरण करताय आणि सकाळी 10-11 वाजता उठताय, तर इथे तुमची बॉडी कन्फ्यूज होते आणि मग तिला असं होतं की मी नेमकं केव्हा झोपायचं आहे. आणि याच्यामुळे मग तुम्हाला थकवा, दिवसभर लो एनर्जी फिलिंग येणं, तुमचं मूड स्विंग्स होणं, क्रेविंग वाढतात आणि तुमचा फॅट लॉस त्यामुळे स्लो होतो. उदाहरणार्थ, जसं की आपण जेव्हा कंट्री चेंज करतो तर त्यावेळेस आपलं लाईफस्टाईल रुटीन चेंज होतं पूर्ण, आपली बॉडी ॲडजस्ट व्हायला वेळ लागते. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचं स्लीप टायमिंग चेंज होतं तर त्यावेळेस असा फरक पडतो. यासाठी वीकडेजमध्ये आणि विकेंडला तुम्ही स्लीप टायमिंग तुमचं सेम ठेवा. तुम्हाला फारच शक्य नसेल तर जास्तीत जास्त 1 तासाचा डिफरन्स तुम्ही ठेवू शकता. अचानक लेट नाईट तुम्ही अवॉइड करा. मिथ नंबर 4, काही जण बराच वेळ बेडवरती मोबाईल स्क्रोल करत पडलेले असतात. फक्त पडून राहणं म्हणजे रेस्ट नाहीये. त्यामुळे तुमचं ब्रेन ऍक्टिव्ह राहतं आणि तुमची स्लीप डिले होते. लक्षात ठेवा, बेड हा फक्त स्लीप सिग्नल म्हणून यूज करा त्याच्यावर कोणत्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नको. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही बेडवरती करू नका किंवा बेडवरती रीडिंग करणं किंवा दुसऱ्या कोणत्याही ऍक्टिव्हिटी करणं हे अवॉइड करा. बेड फक्त स्लीपसाठी असला पाहिजे. जेव्हा तुम्ही बेडवरती जाल तेव्हा तुमच्या ब्रेनला हा सिग्नल मिळाला पाहिजे की आता स्लीप घ्यायची आहे, आता झोप घ्यायची आहे. मिथ नंबर 5, काही जण असं म्हणतात की अल्कोहोल घेतल्यानंतर, ड्रिंक केल्यानंतर पटकन झोप येते. हो, पण ती क्वालिटी स्लीप नसते. तिथे तुमची स्लीप डिस्टर्ब असते आणि सकाळी तुम्हाला टायर्ड फिलिंग येतं. आता अल्कोहोल घेतल्यानंतर जी स्लीप येते ती एक फेक स्लीप असते, ती डीप रिस्टोरेटिव्ह स्लीप नसते. ती फक्त एक अनकॉन्शियस अवस्था असते आणि जी काही बॉडीची रिपेअरिंग असते किंवा फॅट लॉस असतो, हार्मोनल बॅलन्स असतो, हा फक्त डीप स्लीपमध्ये होत असतो. अल्कोहोलमुळे अनकॉन्शियस असल्यामुळे डीप स्लीप होत नाही आणि बॉडीची प्रॉपरली रिकव्हरी सुद्धा होत नाही. अल्कोहोल बॉडीमध्ये प्रोसेस होत असताना स्लीप ही डिस्टर्ब असते, त्यामुळे मधून जाग येणं, 2-3 वाजता उठावं लागणं किंवा
उठल्यानंतर पुन्हा पटकन झोप येणं याच्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होत असतो. बरोबर जेव्हा तुम्ही अल्कोहोल घेताय तर त्यावेळी बॉडीमध्ये डिहायड्रेशन सुद्धा होतं. अल्कोहोल हे शरीरातील पाणी कमी करतं आणि त्यामुळे तोंड कोरडं पडतं. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ना टायर्ड फिलिंग येतं, अनकम्फर्टेबल फिलिंग येतं. तुमची संपूर्ण स्लीप क्वालिटी तिथे खराब असते. आणखी एक म्हणजे काही जण झोपायला गेल्यानंतर त्यांना झोप लागण्याऐवजी खूप जास्त विचार येतात, म्हणजे ओव्हर थिंकिंग होत असतं आणि त्यामुळे त्यांचा ब्रेन हा जास्त ऍक्टिव्ह राहतो, तो रिलॅक्स नसतो आणि त्यांना झोप वेळेत लागत नाही किंवा ज्या टायमिंगमध्ये झोप लागायला हवी तर त्या वेळेमध्ये लागत नाही. त्यांची झोप ही डिले होत असते. तर त्यासाठी तुम्ही तुमच्या माइंडमध्ये जे काही विचार येत असतील किंवा येत आहेत तर ते झोपण्यापूर्वी लिहून काढा. झोपायला जाण्यापूर्वी थोडंसं ब्रीदिंग करा, एक डीप ब्रीदिंग करा आणि मेडिटेशन करा. याच्यामुळे तुम्हाला ओव्हर थिंकिंग कंट्रोल करता येईल. मिथ नंबर 7, काही जणांची झोप ही खूप जास्त कमी असते. काही जण असे म्हणतात की आमची झोप ही स्मॉल आहे बट नॉर्मल आहे, पण हे नॉर्मल नाहीये. स्लीप कमी असणं म्हणजे स्लीप परफेक्ट असणं असं होत नाही. याच्यामुळे तुमचे क्रेविंग्स वाढतात, मूड स्विंग्स वाढतात, त्याचबरोबर तुम्हाला टायर्ड फिलिंग येतं, थकवा येतो, एनर्जी लो राहते आणि तुमचं जे बेली फॅट आहे ते इन्क्रीज होण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला जर तुमची स्लीप इम्प्रूव्ह करायची असेल तर हे 3 रूल्स फॉलो करा. पहिलं म्हणजे तुमची स्लीप फिक्स करा. तुमची जी बॉडी क्लॉक आहे तो फिक्स करा. सेम टाइमला झोपा आणि सेम टाइमला उठा. दुसरं आहे ते म्हणजे माइंड डंप, म्हणजे जे ओव्हर थिंकिंग तुम्हाला होत आहे ते कमी करा. ते एका पेजवरती लिहून काढा तुमच्या मनातले विचार. ब्रीदिंग करा, मेडिटेशन करा, थोडीशी लाईट एक्सरसाइज करा झोपण्यापूर्वी. आणि तिसरं आहे ते म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्ही 30 मिनिट आधी मोबाईल किंवा कोणतीही स्क्रीन ही अवॉइड करा. आज तुम्हाला कळलं की तुम्ही स्लीप घेत नव्हतात तर तुम्ही मिथ्स फॉलो करत होतात. यापैकी कोणता मिथ्स तुम्ही फॉलो करत होता? 1 ते 7 यापैकी कोणता नंबर तुम्ही कमेंटमध्ये टाकून मला सांगा तुम्ही कोणता मिथ्स फॉलो करत होतात. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी व्यक्ती नेहमी म्हणते की मी 8 तास झोपतो पण तरीही सकाळी टायर्ड फिलिंग करतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे.